तुम्हाला माहितीये का, एक साधा वाटणारा ताप कधी कधी जीवघेणा ठरू शकतो. हो, आपण बोलतोय डेंग्यूबद्दल. दरवर्षी पावसाळ्यात हजारो लोकांना डेंग्यू होतो आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे सुरुवातीला ही लक्षणं साध्या तापासारखीच वाटतात. म्हणूनच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण आज पाहणार आहोत डेंग्यूची अशी 5 लक्षणं जी दिसली तर लगेच सावध व्हायला हवं. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. आज राष्ट्रीय डेंग्यू दिनाबद्दल आपण बोलणार आहोत. डेंग्यूची सुरुवातीची आणि धोकादायक लक्षणे याबद्दल. डेंग्यू हा एड्स नावाच्या डासामुळे होतो, जो मुख्यतः दिवसा चावतो आणि स्वच्छ पाण्यात वाढतो. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. सगळ्यात पहिलं आणि कॉमन लक्षण, अचानक खूप जास्त ताप येणं. हा ताप 102 ते 104 डिग्री फॅरनहाईटपर्यंत जाऊ शकतो आणि अचानक सुरू होतो. साधा व्हायरल ताप वाटून लोक दुर्लक्ष करतात, पण जर ताप 2-3 दिवसात कमी झाला नाही तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोकेदुखी आणि डोळ्यांमागे वेदना हे दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे. तुमच्या डोक्यात जोराची ठणक जाणवते आणि डोळे हलवले तरी खूप त्रास होतो. हे डेंग्यूचं खूप टिपिकल लक्षण आहे, त्यामुळे असं काही जाणवलं तर अजिबात दुर्लक्ष करू नका. डेंग्यूला ब्रेक बोन फीवर असंही म्हणतात, कारण यात अंग आणि सांधे खूप दुखतात. हात, पाय, पाठ सगळं शरीर जड वाटतं आणि अगदी छोटंसं कामही करायला त्रास होतो. जर तापासोबत अशी तीव्र अंगदुखी होत असेल तर डेंग्यूचे संकेत असू शकतात. काही दिवसांनी शरीरावर लाल पुरळ म्हणजेच रॅशेस दिसायला लागतात. हे सुरुवातीला लहान ठिपक्यांसारखे असतात आणि नंतर पसरू शकतात. हे लक्षण दिसलं तर अजूनच सावध व्हा, कारण शरीरात प्लेटलेट्स कमी होत असल्याचा तो इशारा असू शकतो. डेंग्यूमध्ये मळमळ, उलट्या आणि प्रचंड कमजोरी जाणवते. भूक लागत नाही, सतत थकवा येतो आणि काही वेळा पोटात दुखूही शकतं. ही लक्षणं वाढत असतील तर ते गंभीर टप्प्याकडे जाण्याचं चिन्ह असू शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचं, जर नाकातून किंवा हिरड्यातून रक्त येणं, खूपच कमजोरी किंवा बेशुद्धी, पोटात तीव्र वेदना किंवा सतत उलट्या अशी लक्षणं दिसली तर ताबडतोब हॉस्पिटलला जा. हे सिव्हिअर डेंग्यूचे संकेत असू शकतात. डेंग्यूपासून वाचायचं असेल तर काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. घराभोवती पाणी साचू देऊ नका. फुलदाण्या आणि टाक्या स्वच्छ ठेवा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला आणि मच्छरदाणी किंवा रिपेलंट वापरा. डेंग्यूवर स्पेसिफिक औषध नसलं तरीही योग्य काळजी घेतली तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी, नारळ पाणी, सूप अशा द्रव पदार्थांचं सेवन करा, जेणेकरून शरीर डिहायड्रेट होणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या. स्वतःहून पेनकिलर्स घेणं टाळा. पुरेशी विश्रांती घ्या आणि वेळोवेळी तपासणी करून प्लेटलेट्स आणि इतर पॅरामीटर्स चेक करत राहा. घाबरण्याची अजिबात गरज नाही. फक्त वेळेत लक्षणं ओळखा आणि योग्य काळजी घ्या, आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणत्या हेल्थ विषयांवर माहिती ऐकायला आवडेल हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.